नमस्कार. आज आपण काही फर्टिलिटी फ्रेंडली आणि फर्टिलिटी एन्हान्सिंग योगा प्रॅक्टिसेस करणार आहोत. मी तुम्हाला 5 इम्पॉर्टंट स्टँडिंग आसन शिकवणार आहेत. जर ती तुम्ही तुमच्या रेग्युलर बेसिसवर तुमच्या योगाभ्यासच्या रुटीनमध्ये ॲड केलात, तर तुमची फर्टिलिटी जर्नी एन्हान्स व्हायला मदत होईल. ही आसनं मुलं आणि मुलगी या दोघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही या फेजेसमध्ये म्हणजे पिरियड्स सोडून बाकी सगळ्या फेजेसमध्ये ही आसनं इझिली करू शकता. हे आसन करताना ती कशी करायची, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, कोणी करायची, कधी करायची, त्याचे सगळे कॉन्ट्रा इंडिकेशन्स मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा ती कधी करायची आणि कधी नाही करायची. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही आसनं व्यवस्थित समजून घ्या आणि मगच करा. सो आपण सुरुवात करूया फर्स्ट ताडासनपासून. त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, हळूहळू दोन्ही हात समोरून वरती घेऊन जायचे आहेत. नजर समोर ठेवायचे, एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स ठेवायचे, वरून कोणतरी खेचल्याचं फील करायचे आणि हळूहळू आपल्या टाचा वरती उचलायचे. वजन पायाच्या बोटांवर शिफ्ट करायचे. तुम्ही ह्या पोझिशनमध्ये डोळे ओपनच ठेवा. नजर कुठल्याही एका नॉन मुव्हिंग ऑब्जेक्टवर फिक्स ठेवा, म्हणजे तुम्हाला इझिली करता येईल. हे एक बॅलन्सिंग प्रॅक्टिस आहे. यामुळे तुमचं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स व्हायला मदत होते. त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे तो कमी होतो. आसन रिलीज करण्यासाठी हळूहळू टाचा जमिनीवर ठेवायच्यात, दोन्ही हात समोरून खालती घेऊन यायच्यात. छान. दोन्ही हात रिलॅक्स, दोन्ही पाय रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. हे आसन जे आहे, ताडासन जे आहे, ते तुम्ही तुमच्या प्लॅनिंग स्टेजमध्ये कुठल्याही फेजेसमध्ये करू शकता. इवन पिरियड्समध्ये पण करू शकता. नेक्स्ट आसन आपण करणार आहोत मलासन. हे आसन तुम्ही तुमच्या फर्टिलिटीच्या जर्नीमधले वेगवेगळ्या फेजेसमध्ये करू शकता. जस्ट पिरियड्समध्ये तुम्हाला खूप जास्त फ्लो होत असेल तेव्हा अवॉइड करा. सो आपल्याला कमरेपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचे मलासनसाठी. त्याचबरोबर तुम्हाला गुडघ्याचा काही त्रास असेल तरीही अवॉइड करा. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये आपल्या चेस्टच्या समोर, एल्बोज जे आहेत ते जमिनीला समांतर ठेवायचेत. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचेत आणि हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत खालती जायचे. दोन्ही कोपरे जे आहेत ते 2 गुडघ्यांच्या मध्ये फिक्स करायचे. राऊंडेड बॅक आपल्याला अवॉइड करायचे. बॅक स्ट्रेट ठेवायचं. आपल्याला गरज पडली तर आपण योगा ब्लॉक्सच्या मदतीने सुद्धा हे करू शकतो. सो आपल्या बटक्सच्या खाली जस्ट योगा ब्लॉक्स ठेवायचे, म्हणजे आपण इझिली हे आसन होल्ड करू शकतो. डोळे बंद, लक्ष श्वासावर. तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीने तुम्ही हे आसन करू शकता. या आसनामुळे आपल्या ग्रॉइन एरिया जे आहेत ते छान ओपन होतात. आपली हिप जॉईंटची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्यामुळे जे स्टोअर्ड इमोशन्स असतात ते रिलीज होतात. शरीरात काही ब्लॉकेजेस असतील ते रिलीज व्हायला मदत होते आणि मेन आपलं डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं, एक्सक्रिशन इम्प्रूव्ह होतं. आसनमधून बाहेर येण्यासाठी डोळे ओपन करायचे. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करत आरामात वरती यायचं एकदम इझिली. वेल डन एव्हरीवन. दोन्ही हात रिलीज करायचे अँड काहीशन रिलॅक्स. नेक्स्ट आसन आपण जे करणार ते आपल्याला मलासनमध्ये ओपनिंग करायचे आहे. सो यामुळे आपली लंग्सची कॅपॅसिटी वाढते. त्याचबरोबर मुलींच्या ओव्हरीजवर छान ताण येतो, त्यामुळे एक क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला सुद्धा मदत होते. सो परत एकदा डायरेक्टली मलासनमध्ये जायचे. दोन्ही पाय स्प्रेड, दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती गेलोय आपण. तर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या उजव्या पावलाच्या समोर ठेवायचे. डावा हात वरती ओपन करायचं डाव्या साईडला. डाव्या हाताच्या बोटांकडे बघायचे. तुम्हाला जेवढा डावा हात हलकासा पाठीला येता येईल तेवढा पाठीला यायचे, सो त्यात तुमची चेस्ट रिजन छान ओपन होते. डोळे बंद, मेंट्रीन. मुलींना नंतर ब्रेस्ट फेडिंगसाठी सुद्धा हे आसन खूप इम्पॉर्टंट आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये नंतर तुम्ही नाही करू शकत. सो तुम्ही आत्तापासून करायला सुरुवात करा, म्हणजे ब्रेस्ट फेडिंगसाठी छान प्रिपेअर होते. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली वरचा हात आरामात खालती घ्यायचे. आपल्या डाव्या पावलाच्या समोर ठेवायचे. सेम उजव्या साईडने करणार. सो आपला उजवा हात उजव्या साईडनी ओपन करायचा आहे. यामुळे मुलांच्या खांद्यावरचा ताण सुद्धा कमी होतो. मुलांना सुद्धा फर्टिलिटी जर्नीमध्ये प्रचंड ताण असतो, तो रिलीज व्हायला सुद्धा ह्यानी मदत होते. हळूहळू डावा हात आरामात खालती घ्यायचे. छान. तुमचं पण ह्या दोघांसारखं छान सिंक झालं तर अजून बेस्ट. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये. हळूहळू रिव्हर्स मॅनरने वरती यायचे.
पाय गुडघ्यात अनफोल्ड करत वरती यायचे. दोन्ही हात रिलीज करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही हात आपल्या कमरेवर. उजवा पाय वरती उचलायचे आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. म्हणजे गुडघ्यावर काही ताण आला असेल मलासन करताना तर तो रिलीज होईल. उजवा पाय जमिनीवर. डावा पाय वरती उचलायचे आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. Then turn. डावा पाय जमिनीवर अँड काही क्षण रिलॅक्स. ठीक. ह्या फ्लो आधी दोन्ही हात रिलॅक्स, दोन्ही पाय रिलॅक्स, मान कुठल्याही एका साईडला. हळूहळू डोळे ओपन करायच्यात. नेक्स्ट प्रॅक्टिस आपण देवी आसन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जे आहेत ते आपल्याला मॅक्झिमम स्प्रेड करायच्यात. ते जेवढं तुम्हाला जास्त स्प्रेड करता येईल तेवढं. पायाची बोटं बाहेरच्या साईडला, टाचा आतल्या साईडला. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे सुरुवातीला. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत स्लोली खालती जायचे. हानवटी समांतर. चेहऱ्यावर गौरी मॅम सारखी छान स्माईल. दोन्ही हात आता शोल्डर लाईनला ओपन करायचे आणि एल्बोजमधून फोल्ड करायचे, कोपऱ्यातून फोल्ड करायचे. दोन्ही हात ध्यान मुद्रामध्ये. आपल्याला हे आसन करताना फॉरवर्ड बेंड होतं, सो आपल्याला बॅक कॉन्शियसली स्ट्रेट ठेवायचं. आपला गुडघा आणि अँकल जॉईंट हे एका सरळ रेषेत राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या ग्रॉइन एरियावर, आपल्या मांड्यांवर, आपल्या पेल्विक एरियावर जो ताण येतोय तो आपल्याला फील करायचा आहे. ठीक. ह्यात पण आपण डोळे ओपन ठेवतो कारण हे पण सॉर्ट ऑफ बॅलन्सिंग आहे. हळूहळू आपल्याला रिव्हर्स मॅनरमध्ये आसन रिलीज करायचं. दोन्ही हात रिलीज करायचे. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. हळूहळू दोन्ही पाय जवळ घ्यायचे. आता नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आसन करणार आहोत आपण, ते म्हणजे विपरीत करणी मुद्रा. पाठीवर झोपून करणार आहोत. त्यासाठी एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचं. कधी झोपताना एका साईडला कुशी होऊन झोपायचं. हे आपल्या स्पाईनसाठी आणि आपल्या हृदयासाठी खूप चांगलं आहे. एक छोटीशी टीप आहे पण आपल्या स्पाईनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. स्पाईन हा आपला खूप क्रुशियल ऑर्गन आहे. सो दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायच्यात. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. हे करत असताना आपले कोर मसल्स इन्व्हॉल्व्ह होतात. सो आपले कोर मसल्स छान टाईट करायच्यात आणि हळूहळू दोन्ही पाय वरती उचलायच्यात. एकदम ग्रॅज्युअली दोन्ही पाय चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायच्यात. मग आपले बटक्स हळूहळू वर लिफ्ट होत आहेत. आपल्या हाताने आपल्या बटक्सच्या खाली सपोर्ट द्यायचं आहे. आपली पार्टनरसुद्धा सपोर्ट देऊ शकते आपल्याला. स्लोली पाय आपल्याला सरळ करायच्यात. डोळ्याच्या स्ट्रेट लाईनला पायाची बोटं. डोळे बंद. मेंटेन. विपरीत करणी मुद्रा ही मुलांची फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस आहे. त्याचबरोबर त्यांना स्टॅमिना रिलेटेड काही इश्यू असेल, सेक्शुअल स्टॅमिना रिलेटेड काही इश्यू असेल तर त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही पाय चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायच्यात. दोन्ही हात रिलीज करायच्यात. मग आपली अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक, बटक्स जमिनीवर ठेवायच्यात. कंट्रोल मॅनरमध्ये दोन्ही पाय सुद्धा जमिनीवर घेऊन जायचे. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान एका साईडला, जस्ट रिलॅक्स. सो विपरीत करणी मुद्रा जी आहे ही मुलीसुद्धा करू शकतात. मुलींसाठी सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. आपल्या प्रत्येक लाईफ स्टेजमध्ये आपण करू शकतो. म्हणजे जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात होतात तेव्हापासून ते पूर्ण मेनोपॉजपर्यंत प्रत्येक स्टेजेसला ही विपरीत करणी म्हणजे टॉप्सी टवी पोझिशन खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्हाला स्पाईनचा काही इश्यू असेल, तुमचे पिरियड्स सुरू असेल तेव्हा अवॉइड करा. एका साईडला टर्न होत हळूहळू आपल्या जागेवर बसायचं आहे. सो ही पाचही आसनं जी आहेत ती आपल्या फर्टिलिटीसाठी खूप इम्पॉर्टंट आसनं आहेत. जमलं तर तुम्ही दोघं एकत्र मिळून करा किंवा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं ॲटलिस्ट यातलं एक आसन तरी कन्सिस्टंटली करा. त्यासोबतच आम्ही फर्टिलिटी रिलेटेड, कपल फर्टिलिटी रिलेटेड वेगवेगळे फ्लोज या चॅनलवर अपलोड केलेत. तुम्ही ते फ्लोसुद्धा रेफर करा आणि तुम्हाला जो फ्लो आवडतो तो कन्सिस्टंट प्रॅक्टिस करा. मित्रांनो, मैत्रिणींनो, कन्सिस्टन्सी इज द की. तुमच्या फर्टिलिटी जर्नीमध्ये तुम्हाला काहीही अडथळे येत असतील, त्या रिलेटेड स्पेसिफिक फ्लोज तुम्हाला आमच्याकडनं जाणून घ्यायचे असतील तर तसं कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. म्हणजे तसे फ्लो आम्ही तुमच्यासाठी डिझाईन करू. त्यासोबतच जर तुम्हाला माझ्यासोबत माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्रामचा फ्री डेमो कोर्स अटेंड करायचा असेल तर तुम्ही जस्ट कमेंट बॉक्समध्ये फ्री डेमो असं मेन्शन करा. त्यासोबतच आम्ही फर्टिलिटी योगमध्ये
फेजेस वाईज योगा अभ्यास घेतो. कपलसाठी वेगळे प्रॅक्टिसेस असतात, मेल फर्टिलिटीसाठी वेगवेगळे प्रॅक्टिसेस असतात, काही आध्यात्मिक प्रॅक्टिसेस करून घेतो, इमोशनल सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, मेडिकल कन्सल्टेशनसुद्धा यात इन्क्लूड असतात. सो हा होलसम प्रोग्राममध्ये जॉईन करण्यासाठी तुम्ही कमेंट पोस्ट करू शकता. सो हा प्रोग्राम जस्ट कन्सीव्ह करण्यासाठी नाही आहे, तर या प्रोग्राममुळे आपल्या येणाऱ्या बाळावर उत्तम बीजसंस्कारसुद्धा होऊ शकतात. सो नक्की भेटूया आपण या प्रोग्राममध्ये. Subscribe my channel Yoga with Saili for more such informative videos.